करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस, वार रविवार 19 एप्रिल 2026. फार फार उत्तमाचा दिवस, सामर्थ्याचा दिवस, अक्षय तृतीया. समर्थ म्हणाले, दिवस तर फार उत्तमाचा आहे. 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त, फार सामर्थ्याचा दिवस. समर्थ म्हणाले, आपल्या जीवनात, आपल्या आयुष्यात जर आपण पाहायला गेलो तर प्रत्यक्षात आपला जन्म या पृथ्वी तलावर झालेला आहे. हाच खरा मुहूर्त आहे. दिवस फार उत्तमाचा आहे. अक्षय तृतीया. अक्षय म्हणजे काय? समर्थ म्हणाले, कधीही न संपणारे. आणि तृतीया म्हणजे वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील 3रा दिवस. म्हणून अक्षय तृतीया असा दिवस ज्या दिवशी केलेले पुण्य, दान, जप, तप आणि चांगली कर्म कधीही न संपणारी होत असतात. समर्थ म्हणाले, आपलं पुण्य आणि आपलं पाप, आपण केलेले दान, आपण केलेलं देवाचं जप, देवाचं नामस्मरण, प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो तर आपली चांगली कर्म, यामध्ये आपला देह कुठे कमी पडतोय? अक्षय तृतीया सण येत आहेत, सण जात आहेत. आपले सुद्धा दिवस बघा, प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो, एखाद्या शुभ कार्याची सुरुवात आपल्याला करायची असेल तर आजचा दिवस आपण पाहतो की नाही? मुहूर्त शोधतो. समर्थ म्हणाले, मुहूर्त तर प्रत्येक सेकंद आलाय हो, बरोबर की नाही? आपण शुभ मुहूर्त पाहतो, परंतु ज्या वेळेला तू कार्याला उभा राहशील तो तुझा शुभ मुहूर्त असेल. समर्थ म्हणाले, आपण केलेलं कार्य आणि त्या कार्याचं मिळालेलं फळ, आजच्या दिवसाचं जर आपण महत्त्व पाहायला गेलो तर आपण सोनं खरेदी करण्यासाठी बाहेर पडतो. आजचा दिवस सोन्यासारखा आहे. परंतु आपल्याला जरी सोन्याची चाहूल लागली असली तरी सोनं फार महाग झाले हो, बरोबर की नाही? सोन्याच्या किमती गगनाला भिडल्यात. मग आता सोनं खरेदी करायचं कसं? दिवस अक्षय तृतीयाचा आहे. परंतु जरी आपल्याला घेता नाही आलं तरी समर्थ म्हणाले, सण उत्तम प्रकारे साजरा करता येत असतो. विचाराने, उत्तम विचाराने सण साजरे करता आले पाहिजे. जसं आपण पूजेसाठी बघा, एखादी वस्तू आपल्याला मिळाली नाही तर आपण बघा अक्षता म्हणून तांदूळ वाहतो की नाही? एखादी वस्तू बघा, खोबऱ्याची वाटी असेल किंवा नैवेद्य नसेल तर बघा आपण अक्षता म्हणून समर्पित करतो. देव कधी कोणावर रागवत नाही, देव कधी कोणावर कोपत नाहीये. मग समर्थ म्हणाले, आज अक्षय तृतीयाचा दिवस आहे, उत्तम प्रकारे मुहूर्ताचा क्षण आहे. मग आपल्या मुखामध्ये भगवंताचं जप नको, भगवंताचं नामस्मरण नको? अरे ज्याने प्रत्यक्षात या देहाला घडवलं, शुभ मुहूर्तावर या पृथ्वी तलावर प्रत्यक्षात आणलं, त्या देवाचं नामस्मरण करायला आपल्याला मुहूर्त नाही असं होऊच शकत नाही. समर्थ म्हणाले, महद्भाग्य हातासी आले परंतु भोगू नाही जाणितले, असं होणारच नाही. म्हणून आजच्या दिवशी आपण नवीन खरेदी केलेला फ्लॅट बघा, घर असेल
घरामध्ये आपण पूजा ठेवतो. नवीन आपल्या घरासमोर 4 व्हीलर 2 व्हीलर बघा आपण आजच्या दिवशी आणत असतो. का? शुभ मुहूर्तावर. एखादा व्यवसाय असेल तो आपण आजच्या दिवशी आपण सुरू करण्यासाठी बघा आजचा दिवस मानला जातो शुभ दिवस म्हणून आपण या दिवसाकडे पाहत असतो. आजच्या दिवशी अन्नदान, वस्त्रदान, जलदान केल्याने आयुष्यात सुख समृद्धी प्राप्त होते. समर्थ म्हणाले आपल्याला जरी अन्नदान देता नाही आलं, वस्त्रदान करता नाही आलं, जलदान करता नाही आलं, तरी समर्थ म्हणाले ज्ञान वैराग्य सामर्थ्य अखंड श्रीसेवा दास्य भक्ती प्राप्त हो. का सांगितलं भाग? अखंड श्रीसेवा दास्य भक्ती केव्हा प्राप्त होईल? आज भगवान परशुराम बघा, जर आपण पाहायला गेलो श्री परशुराम जयंती पण आहे. यांचा जन्म आज आहे. महाभारतात पांडवांना अक्षयपात्र मिळाले. समर्थांनी सुंदर असा बोधसुद्धा आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे. श्रवण तर नक्कीच करूया, कारण श्रवणाईचे सार नाही. एकदा एका गावात एक गरीब पण प्रामाणिक शेतकरी राहत होता. त्याच्याकडे फार काही नव्हतं, पण तो नेहमी इतरांना मदत करायचा. जे काही असेल ते नक्कीच गावातील लोकांना देत असे. परंतु अक्षय तृतीयेच्या दिवशी म्हणजे ज्यावेळी त्याच्या घरी थोडंसंच अन्न होतं, त्याच वेळी एक व्यक्ती त्याच्या दारात उभी राहिली. परंतु त्या शेतकऱ्याने विचार न करता आपलं सगळं अन्न त्या व्यक्तीला देऊ केलं. ती व्यक्ती खुश झाली आणि म्हणाली, तुझं हे दान बघा, तुम्ही केलेलं हे दान अक्षय होईल. पण पुढच्या दिवसापासून त्या शेतकऱ्याच्या शेतात भरपूर पीक यायला लागलं. त्याच्या घरात कधीही अन्नाची कमतरता राहिली नाही. समर्थ म्हणाले आपण जसे उत्तम प्रकारे चांगले कर्म करू, उत्तम प्रकारे आपण मदत करू, त्याचप्रमाणे आपल्याला सुद्धा उत्तम फळ प्राप्त होणारच. म्हणून निस्वार्थपणे केलेलं दान आणि चांगली कर्म कधीही वाया जात नाही. म्हणून सोन्याचा भाग दिला ना. सोनं घेता नाही आलं ना, चालेल हो, पण सोन्यासारखे विचार आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. जसं आपण दसऱ्याला बघा खरं खरं सोनं वाटतो का हो? आपण घरी बघा लोकांच्या घरी जातो, कसली पानं देतो? आपट्याची पानं, बरोबर की नाही? वर्षभर आपण त्यांना विचारच सुद्धा नाही. परंतु ज्या दिवशी दसरा आहे त्या दिवशी त्या पानांना आपण पैशाने विकत घेतो. म्हणजे इतकं भलं मोठं सामर्थ्य आहे. विचार करा. मग आज आपल्याकडे बघा सोन्यासारखी वस्तू महाग झालेली आहे, आपल्याला परवडत नाही आहे, तरीसुद्धा नाही घेतली तरी विचारसुद्धा सोन्यासारखं असणं गरजेचं आहे. म्हणून मनापासून केलेली मदत आपल्याला अनेक पटींनी मिळते. आपण विचार करायचा नाही आहे. आपण काय विचार करतो? मला परतावा किती मिळेल, बरोबर की नाही? एखादी गोष्ट आपण द्यायच्या अगोदर विचार करतो मला किती मिळेल. जसे आपले कर्म असतील त्याप्रमाणे आपल्याला मिळेल ना. तू जर थोडंसं देत असशील, बघा पावभर देत असशील आणि किलोभर मागत असशील तर मिळेल का हो? नाही ना. तिथे सुद्धा मर्यादा असते, बॅलन्स असतो, बरोबर की नाही? तसंच पुण्य, तसंच पाप. आपली पुण्याची पात्रता आपल्याला वाढवायची आहे आणि आपले पाप हळूहळू कमी झाले पाहिजेत. देवाचं नामस्मरण आपल्यामध्ये वाढवता आलं पाहिजे. काय वाढवता आलं पाहिजे, काय कमी केलं पाहिजे? जे येणारे वाईट विचार आहेत ना ते नष्ट झाले पाहिजेत. एखादा आपण नवीन व्यवसाय आजपासून सुरुवात करतो, परमेश्वराच्या कृपा दृष्टीने आपण त्या कार्याला सुरुवात करतो.
कार्याचा शुभारंभ होताच घरातील आई वडिलांच्या बघा आपल्या घरातील थोर व्यक्ती प्रत्यक्षात आजी आजोबा असतील त्यांना नमस्कार करून त्यांचं दर्शन घेऊन आपण कार्याला सुरुवात करतो. एक पाऊल पुढे टाकलं की नक्कीच बघा त्या कार्याला सुद्धा उत्तमतेने शोभा येत असते. बरोबर की नाही? म्हणून समर्थ म्हणाले काय करा ते आत्ता करा, जाते घडी आपली साधा. आजच्या दिवशी आपण जर पाहायला गेलो तर आज आपल्याकडे सुद्धा पूजा असते. बरोबर की नाही? नवीन घर घेतलं, नवीन गाडी घेतली किंवा काही नाही घेतलं तरी घरामध्ये आपण पूजा ठेवतो. कारण आज 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून आपण फक्त मुहूर्त पाहायचा नाही आहे, केव्हा आहे, किती वाजता आहे, लोक केव्हा पूजा करतात. अहो दिवसभर पूजा करू शकतोस, दिवसभर कुठलंही तू कार्य करू शकतो. आज पूर्णपणे मुहूर्ताचा दिवस आहे. बरोबर की नाही? पण उत्तम अक्षय तृतीया आपल्याला दयाळूपणा, श्रद्धा आणि सत्कर्म शिकवत असते. म्हणून समर्थ म्हणाले आपला देह दयाळू असणं गरजेचं आहे. एखादी व्यक्ती जेव्हा आपल्याकडे मागायला येते ना तेव्हा आपण नक्कीच दिलं पाहिजे. असून जर आपण देत नसू आणि बघा प्रत्यक्षात त्यांच्याकडे असलेली वस्तू आपण बघा मागायला जातो की नाही, तेव्हा आपण काय विचार करतो, अरे यांच्याकडे होती पण आपल्याला दिली नाही आहे. आपल्या मनामध्ये विचार का येतात? कारण त्यांच्याकडे ती वस्तू आहे, आपल्याला देत नाही आहे कारण आपण त्यांना दिली नव्हती. बघा जसं तुम्ही द्याल तसं तुम्हाला परतावा नक्कीच मिळेल. म्हणून समर्थ म्हणाले श्रद्धा असणं गरजेचं आहे. कोणावर श्रद्धा ठेवायची? समर्थ म्हणाले प्रत्यक्षात आपण या पृथ्वी तलावर जन्माला आलो. आपली भक्ती, आपण केलेली उपासना बघा परमेश्वरावर असलेलं प्रेम हे आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. कारण सामर्थ्य पुरवणारा सद्गुरू साक्षात काही आपल्याला कमी पडलेलं नाहीये. बरोबर की नाही? सोनं चांदी जरी महाग झालं तरी विचार करत बसू नका, परंतु सोन्यासारखे विचार आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. चांदीसारखी चमक आपल्या आयुष्याला बघा प्रत्यक्षात ज्याप्रमाणे लोक आपल्याला बोलायची, परंतु त्या लोकांसमोर बघा प्रत्यक्षात आपला देह चांदीसारखा चमकला पाहिजे. सोन्यासारखी चमक आपल्या देहाला आली पाहिजे. म्हणून का सोनं परिधान करायचं नाही आहे, सोन्यासारखे विचार, चांदीसारखी चमक आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. म्हणून यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. म्हणून आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, सामर्थ्याचा आहे. जेवढं तुम्ही उत्तम प्रकारे नामस्मरण कराल तेवढं तुम्हाला सामर्थ्य मिळाल्याशिवाय राहणार नाही. आपल्यातले चांगले विचार, आपण ज्या कार्याला सुरुवात करणार आहोत त्या कार्यामध्ये उत्तम प्रकारे नियोजन करा आणि त्याचप्रमाणे जे कार्य करायचं आहे त्या कार्यक्रमाची पूर्वरेषा, त्या कामाचं महत्त्व उत्तम प्रकारे जाणून घ्या. म्हणून समर्थ म्हणाले आधी कर्म आणि त्याचप्रमाणे मिळणारं फळ हे आपल्यालाच प्राप्त होणार आहेत. बरोबर की नाही? दिवस येतील, दिवस निघून जातील, परंतु आजच्या दिवसामध्ये केलेली उपासना असेल, भक्ती असेल, त्याचं फळसुद्धा आपल्यालाच मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून प्रत्यक्षात समर्थाने उत्तमाचा भाग दिलेला आहे. एखाद्याला केलेली मदत आपण बोलून कधी दाखवायची नाही. एखाद्याला केलेलं दान, एखाद्याला केलेली सेवा बघा त्याचं मला फळ केव्हा प्राप्त होईल? देणाऱ्याला बघा प्रत्यक्षात मिळतच असतं. बरोबर की ना? देणाऱ्याचे हात हजार आहेत, परंतु घेणाऱ्याची झोळी मात्र उत्तमाची असणं गरजेचं आहे. म्हणून आजचा दिवस फार महत्त्वाचा. ज्याप्रमाणे आपल्या आयुष्यात जेव्हा तुम्ही चांगली कर्म कराल, त्याचप्रमाणे दान कराल, पुण्य कराल, जप कराल, नामस्मरण कराल, त्याचप्रमाणे तुम्हाला सामर्थ्य मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपल्या आयुष्यात जर सुखसमृद्धीचा दिवस आपल्याला पाहायचा असेल
तर दिवस तर शुभ मुहूर्ताचा आहे. कुठलाही वेळ वाया न दवडता आत्ताच्या क्षणाला उत्तम प्रकारे कार्याला सुरुवात करा. कार्य नेण्यास श्री समर्थ आहेत. जय जय रघुवीर समर्थ.